महाडीबीटी स्कॉलरशिपच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेल्या आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट आली नाही. सेकंड आलेली आहे, फर्स्ट आली नाही आहे. दोन्ही इन्स्टॉलमेंट आल्या, परंतु कोणत्या बँक अकाउंटमध्ये गेल्या माहिती नाही किंवा काही आल्याच नाही आहे, अंडर 20 मध्ये आहे किंवा काहींना बँकेची पत्ताच नाही आहे की कोणत्या बँकेत आलाय. स्कॉलरशिपचा तुम्ही जेव्हा रिझ्यूम टाकता किंवा ग्रीवेन्स टाकतात तेव्हा तुम्हाला माहिती, सजेशन टाकता किंवा ग्रीवेन्स दोन्हीपैकी काही टाकलं तर तुम्हाला माहिती पडते की तुमचे अकाउंट जे आहे ते या अकाउंटमध्ये तुमची स्कॉलरशिप गेल्या, परंतु त्या अकाउंटमध्ये स्कॉलरशिप आलीच नाही आहे. चला लक्षात घेऊया पॉईंट काय महत्त्वाचा आहे, कुठं प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल. सर्वात अगोदर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की 2023-2024 ह्या वर्षाच्या स्कॉलरशिप जे आता स्टार्ट झालेला आहे. अद्याप तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरलेला असेल, रिअप्लाय आला असेल तर तुम्हाला कधी कधी मेलच येत नाही रिअप्लायचा आणि तुम्ही चेकही करत नाही की तुमचं ॲप्लिकेशन रिअप्लायमध्ये आहे की नाही. तुम्हाला अगोदर जाऊन चेक करायचं आहे की आपला फॉर्म रिअप्लायमध्ये आहे का. जर तो फॉर्म रिअप्लायमध्ये असेल आणि एकदा का तुमची लास्ट डेट झाली तर तुम्हाला ते स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळणार नाही. आता हेच नाही तर महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल भरपूर असं न्यूज जे आहे त्या न्यूज आलेल्या होत्या, काही अपडेट्स आलेल्या होत्या, परंतु वेबसाईटचे भरपूर प्रॉब्लेम होते. जसं की आधार अपडेटचा प्रॉब्लेम होता, तोही मी तुम्हाला कव्हर करून घेतला. त्यानंतर ग्रीवेन्सचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्यांचा प्रिव्हियस इयरचं स्टेटससुद्धा दिसत नव्हतं, तोही प्रॉब्लेम होता. एवढंच नाही तर प्रोफाईलचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की करंट डिटेल्स कशा टाकायच्या, त्या डिटेल्सच त्या येत नव्हत्या. भरपूर विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं की अगोदरच्या डिटेल ज्या आहे त्या डिलीट मारल्यावर आपल्याला करंट डिटेल ज्या आहे त्या करंट डिटेल आपल्याला मिळतात. चला हा विषय आपण बाजूला ठेवूया. आपला आजचा टॉपिक आहे की आम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली, सेकंड आली नाही, आणि सेकंड आली, फर्स्ट आली नाही. एक इन्स्टॉलमेंट आली, एक आली नाही. इन्स्टॉलमेंट गेल्या कुठं लक्षात ठेवा. तुम्हाला पहिले सर्वात अगोदर समजावं लागेल की महाडीबीटीचं प्लॅनिंग कसं राहते, महाडीबीटी काम कसं करते, किती प्रकारे महाडीबीटीकडे इन्स्टॉलमेंट ज्या येतात, कोणत्या इन्स्टॉलमेंट कोणत्या खात्यात जातात. तर सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, परंतु जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना अजूनपर्यंत माहिती आहे किंवा जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही यूट्यूबवर जेवढी चॅनल असतील महाडीबीटीचे सर्व चॅनल बघा. तुम्हाला ते प्रोसेस सांगतील, पण त्या बॅकएंड जे आहे त्या प्रोसेसचं ते वर्किंग कसं होते ते कोणी सांगणार नाही. महाडीबीटी तेच सांगते. गव्हर्नमेंटकडून किती डेटा आलेला आहे महाडीबीटीपर्यंत, आणि महाडीबीटीने आतापर्यंत किती पैसे जे आहे ते विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकलेले आहे. 2023 आणि 24चं अजूनपर्यंतही पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात पडलेले नाही. महाडीबीटीकडे ही रक्कम जी आहे ही रक्कम कधीपर्यंत येईल, महाडीबीटी ही रक्कम कधी टाकेल, त्याचे अपडेट जे आहे मी ते लवकरात लवकर तुम्हाला देईल. त्याच्यानंतर लवकरात लवकर अपडेट देण्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या की तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट का आली नाही, सेकंड इन्स्टॉलमेंट आली किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट आली नाही, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली. असं सर्वात जास्त कारण जे आहे ना किंवा याचं रिझन जे आहे जेव्हा आम्ही ॲनालिसिस केलं, चेक केलं, तर याचा जो प्रॉब्लेम आहे तो बँकिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम येत आहे. ज्या बँकमध्ये तुमचा काही विद्यार्थ्यांचे 2 बँकेचे अकाउंट आहेत, काही विद्यार्थ्यांचे बँकिंगचे अकाउंट जे आहे ते जॉईंट अकाउंट आहे. ठीक आहे, एखादा विद्यार्थी आहे त्याचं जे आहे त्या आईच्या अकाउंटसोबत जॉईंट्स आहे, वडिलाच्या अकाउंटसोबत जॉईंट्स आहे किंवा इतरतरी अकाउंटसोबत जॉईंट्स अकाउंट ज्याला म्हटलं जाते की 2 व्यक्तीचं एक अकाउंट. हे जॉईंट अकाउंट असल्यामुळे काय होत आहे की पैसे जे आहे त्या जॉईंट अकाउंटमध्ये कधी कधी जात आहे, कारण की त्याला आधार लिंकिंग आहे. आणि ते जॉईंट अकाउंटचे पैसे जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही दोघांकडून, म्हणजे दोन्हीही जेव्हा सहमती देत नाही तोपर्यंत ते पैसेही मिळत नाही. तर हाही प्रॉब्लेम भरपूर आहे. तुम्ही अगोदर चेक करा की तुम्ही बँकेचे अकाउंट काढले किती आहे, कारण की तुम्ही चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार लिंक जे आहे कोणत्या बँकेसोबत आहे ही माहिती असणं आवश्यक आहे. ती माहिती कसं करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं आधार लिंकिंग स्टेटस जाणून घ्यायचं आहे. UDI जी वेबसाईट राहते, UIDI आधार लिंकिंग, त्याच्यावर तुम्हाला माहिती पडेल की कोणती बँक लिंक आहे. परंतु कधी कधी त्याच्यावर सुद्धा वेगळीच बँक दाखवते आणि तुमची आधार लिंकची बँक वेगळी असते. त्याच्यामुळे जे तुम्ही शेवटचं अकाउंट काढलेलं आहे, समजून जा जे तुमचं शेवटचं अकाउंट आहे बँकेचं तेच तुमचं आधार लिंकिंग आहे, कारण की तुम्ही जे शेवट काढलेलं आहे त्यासोबत तुमचं आधार लिंकिंग जे आहे ते होऊन जात असते. परंतु कधी कधी काय होते, काही रिझन जे आहे त्या रिझनमुळे जे शेवटचं अकाउंट आहे त्यावर आधार लिंकिंग नसून जे फर्स्ट अकाउंट असते त्यातच आधार लिंकिंग होऊन जाते आणि त्यामध्येच ते फंड जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला जर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली असेल आणि सेकंड आली नसेल तर तुम्हाला वेट करावं लागेल की
तुम्हाला कोणत्या बँकेत तुमचे जे अकाउंट कॅश जे आहे ते कॅश दिलेली आहे किंवा कोणत्या अकाउंटमधून तुम्हाला ते कॅश मिळेल ते सुद्धा तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे UDIच्या वेबसाईटवर जाऊन. तिथं सर्च करायचं की कोणत्या बँकेशी आता तुमचं आधार लिंकिंग आहे. जर तुम्हाला सेकंड आले फर्स्ट आले नसेल तर तुमचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, तुम्हाला सर्वात अगोदर ग्रीव्हन्स टाकायचा आहे. ग्रीव्हन्स टाकून रिझन काय ते चेक करून घ्यायचं आहे की ठीक आहे हे रिझन आलं. हे रिझन आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप तुमचं जे ऑफिसर आहे जे तुमच्या कॉलेज स्टुडंट सेक्शनकडे राहते डेस्कटॉप ऑफिसर, तिथं जायचं आहे. त्यांना विचारायचं आहे की ठीक आहे माझं सेकंड इन्स्टॉलमेंट आलेली आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट का आली नाही पण चेक करा. मग तो सांगू शकतो रिझन, कारण की त्याचा जो वेबसाईट ॲक्सेस प्लॅनल जे आहे ते वेगळं राहते आणि आपलं ॲक्सेस पॅनल जे आहे ते वेगळं राहते. म्हणजे ॲक्सेस पॅनल म्हणजे काय की आपली वेबसाईट जी आहे ती वेगळी, आपल्याला ॲक्सेस जो आहे तो वेगळा आहे, त्यांना ॲक्सेस जो आहे तो वेगळा आहे. चेक करू शकता आपला तिथं की काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडून चेक करून घ्या. किंवा त्यांनाही समजत नसेल तर सीधं एक काम करा, जे समाज कल्याणचे विभाग आहे किंवा जे MHADBTचे विभाग आहे त्या विभागाकडे संपर्क करा. त्या संपर्क MHADBTची वेबसाईटवर एक नंबर दिलेला आहे हेल्पलाईन, त्यावर काही फायदा होत नाही. त्या हेल्पलाईनचा नंबर दुसरीकडेच लागत आहे. ते फक्त एवढं सांगतात की स्कॉलरशिपचे किती अमाऊंट गेलेला आहे किंवा किती गेलेलं आहे हे सांगत, की कोणत्या दिवशी गेलेलं आहे हे सांगतात फक्त. किंवा ठीक आहे इथून लवकरात लवकर डेस्कटॉप प्रिन्सिपलकडे गेलेलं आहे किंवा काही झालेलं आहे तर काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या संपूर्ण तुमची स्कॉलरशिपची जबाबदारी हे तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची असते. मागे एक नोट्स आली होती, GR आला होता की जर एखाद्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला नाही आहे स्कॉलरशिपचा तर ती जबाबदारी आहे प्रिन्सिपलवर, त्याची कारवाई प्रिन्सिपलवर होत असते. त्यामुळे कॉलेज पूर्ण जबाबदारी घेते तुमचं ॲप्लिकेशन समोर पाठवण्याची. परंतु अशा वेळेस जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नसेल तर तुम्हाला संपर्क साधायचा आहे तो MHADBTच्या डेस्कटॉप ऑफिसरकडे किंवा MHADBTच्या समाज कल्याण विभागाकडे, किंवा तेवढंच नाही तर जॉईंट अकाउंट चेक करून घ्यायचं आहे की कोणत्या जॉईंट अकाउंटमध्ये स्कॉलरशिप आलेली आहे का. ही तिन्ही रिझन नसेल तर मात्र तुम्हाला अडचण थांबावं लागेल पुढं, की एखादं महिना 2 महिने 3 महिने वेट करा. जर येत असेल तर ठीक, नाही येत असेल तर त्या ॲप्लिकेशनचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो लिहून त्याचा पूर्णपणे ग्रीव्हन्स टाका की आतापर्यंत मला सेकंड इन्स्टॉलमेंट आलेली आहे, फर्स्ट आली नाही आहे. तर ती जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ती कहाणी आली आहे, त्याचं रिझन जे आहे ते तुम्हाला मेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. ठीक आहे अशा प्रकारचा मेल आम्हाला आहे, त्याच्या माध्यमातून जो प्रॉब्लेम्स आहे तो आपण सॉल्व्ह करूया. परंतु भरपूर असे विद्यार्थ्यांनी बघितले आहे की ते आपले चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कधी नोटिफिकेशन येईल आणि ती नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होईल मग त्याची जबाबदारी आहे ती तुमची राहणार आहे. आम्ही तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपडेट देऊ परंतु त्याची नोटिफिकेशनच तुम्हाला मिळाली नाही तर त्याचा काही फायदा राहणार नाही आहे. म्हणून की रक्कम येईल किंवा कधी नोटिफिकेशन येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन क्लिक करून ठेवायचं आहे. जे समोरच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की ठीक आहे हा व्हिडिओ या टॉपिक रिलेटेड आहे, म्हणजे काहीतरी अपडेट्स आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली तर व्हिडिओ बघा, हे नाही म्हणत की तुम्ही बघा, इम्पॉर्टंट वाटले तर बघा, परंतु सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि तुमचा लॉस सुद्धा होणार नाही. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.